Hello everyone, welcome to my channel. This is भारत वावरे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या देशामध्ये इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स ही संशोधन क्षेत्रामध्ये काम करणारी एक संस्था आहे. ही संस्था अतिशय जुनी अशी संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1876 सालामध्ये झालेली असून ती कोलकाता वेस्ट बेंगाल या ठिकाणी डॉक्टर C.V. रमन यांनी या संस्थेमध्येच इफेक्ट या विषयावर संशोधन केलेलं आहे. ते आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. या संस्थेमध्ये फिजिकल सायन्स, केमिकल सायन्स, बायोलॉजिकल सायन्स आणि मॅथमॅटिकल सायन्स, त्याचप्रमाणे मेट्रोलॉजिकल सायन्स या विषयावर संशोधन केलं जाते. पूर्वी ह्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर स्वतंत्र अशी परीक्षा घेण्यात येत होती. 2026 या सालापासून ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. आता ह्या संस्थेमध्ये प्रवेश IAT म्हणजे काय, आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट या परीक्षेद्वारे केले जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना दोन पोर्टलवर अर्ज करावे लागतात. एक आयसर ॲडमिशन पोर्टल आणि दुसरं इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स हे त्या संस्थेचे. या दोन्ही पोर्टलवर अर्ज करावे लागतात. यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आर्ट आणि कॉमर्स शाखेचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल नाही. सायन्स शाखेचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत. PCB ग्रुप आणि PCM ग्रुप दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत. जनरल, OBC आणि EWS विद्यार्थ्यांना मार्क्सची अट आहे 60% आणि SC, ST, PWD यांच्यासाठी मार्क्सची अट आहे 55%. ह्या संस्थेमध्ये नंबर लागला तर विद्यार्थ्यांना फी जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी आणि EWS कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी फी आहे 31,000. SC, ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी फी आहे 20,000. दुसऱ्या वर्ष, तिसऱ्या वर्ष, चौथ्या वर्ष आणि पाचव्या वर्षी फी हळूहळू कमी होत जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांना दर महिन्याला 5,000 रुपये इतकं स्टायपेंड दिल्या जाते. सोबतच समर कॅम्पचे 20,000 रुपये एक्स्ट्रा दिले जातात. ज्या विद्यार्थ्यांनी आयसर ॲडमिशन पोर्टल बरोबरच IACS च्या पोर्टलवर अर्ज केलेले असतील तेच विद्यार्थी ॲडमिशन प्रोसेससाठी, काउन्सिलिंग प्रोसेससाठी एलिजिबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पोर्टलवर अर्ज केलेले नाहीत ते विद्यार्थी ह्या ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर पडले जातात. विद्यार्थी मित्र, हीच माहिती सांगण्यासाठी मी तुमच्या पुढे आलेलो होतो. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायचा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.